आपण रोज ज्या संभाजीनगरच्या रस्त्यावरून जातो, त्याच आपल्या शहरात अशी घटना घडली आहे. हे खरंच मन शिलावून टाकणारी आहे. मी स्वतः त्या भागात काम केलेलं आहे, म्हणून ही बातमी माझ्यासाठी फक्त एक न्यूज नाही, तर आपल्या घराजवळ घडलेली एक वेदनादायक गोष्ट आहे. एका घरातला वाद वाढला. एक तरुण डोंगरावर गेला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांसह 3 जीव गेले. आपण कोणालाही दोष देण्यासाठी हा व्हिडिओ करत नाही. फक्त एवढं सांगायचं आहे, रागाच्या भरात घेतलेला निर्णय कधी-कधी फक्त आपलं नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कितीही मोठी अडचण आली तरी थांबा, शांत व्हा, कुणाशी तरी बोला. मोबाईल पुन्हा घेता येतो, पैसे पुन्हा कमवता येतात, पण गेलेलं आयुष्य परत मिळत नाही. म्हणून भाऊ, काही झालं तरी स्वतःला एकटं करू नकोस. बोल, मदत माग, पण स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय कधीच घेऊ नकोस. आपण एकमेकांशी काळजी घेऊया, कारण प्रत्येक जीव अनमोल आहे. हो. या घटनेकडे फक्त आयफोनसाठी एका मुलाने जीव दिला, हा विचार करून तो व्हिडिओ पाहूच नका. या प्रकरणामागचं नेमकं कारण काय होतं, त्याचा तपास अजून सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, एका घरातला वाद इतका वाढला की एका कुटुंबाने आपले 3 जीव गमावले. आणि मला सगळ्यात जास्त विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे आई-वडील शेवटपर्यंत आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या क्षणी त्यांना आपल्या मुलाचा राग दिसत नव्हता. त्यांना फक्त आपला मुलगा वाचावा एवढंच दिसत होतं. माझ्या सगळ्या तरुण भावांना एकच सांगायचं आहे, आई-वडिलांशी भांडण झालं, घरात पैसे नाही आहेत, EMI भरायचे आहे, कोणीतरी तुमचं मन दुखावलंय, काही झालं तरी त्या क्षणी एकटं राहू नका. मित्राला फोन करा, भावाला फोन करा, आईला फोन करा किंवा फक्त एवढं सांगा, माझं मन ठीक नाहीये, माझ्याशी थोडं बोला. कारण आयुष्यातली परिस्थिती बदलू शकते. पैसे पुन्हा कमावता येते, वस्तू पुन्हा घेता येतात, नाती कधी पुन्हा जोडता येतात. एकदा गेलेले आयुष्य परत कधीच येत नाही. म्हणून भाऊ, हार मानण्याआधी एकदा कुणाचा तरी हात पकड. कदाचित तो हात तुला पुन्हा आयुष्याकडे घेऊन जाईल. आजूबाजूला कोणी खूप शांत झालंय, एकटं राहतंय किंवा खूप परेशान दिसतंय, तर त्याला इग्नोर करू नका. एकदा जवळ जाऊन विचारायचं, भाऊ काय झालंय? मी आहे तुझ्यासोबत. कदाचित तुमचे ते 4 शब्द त्याच्यासाठी खूप मोठे ठरतील. किंमत काही हजार किंवा लाख रुपये असू शकते, पण आई-वडिलांच्या डोळ्यातला मुलगा आणि मुलाच्या आयुष्यातले आई-वडील याची किंमत कधीच पैशात मोजता येत नाही भाऊ.